निघाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाड्यावर या. बिबट्या येणारच नाही. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, त्याला काय तुमच्या बिल्डिंगीत किंवा तुमच्या गाड्यांमध्ये काही इंटरेस्टच नाहीये, तर आधी ते करावं. दुसरं म्हणजे कारण तो तुम्हाला घाबरतो, तर त्याला जाणीव करून द्यावी की इकडे माणूस येतोय. तर रात्रीचं जेव्हा तुम्ही येतात कामाला किंवा जात असतात येत असता असं, तर यावेळेला जर तुमच्या आसपास बिबट्या आहे तर एकट्या दुकट्याने फिरू नये. फिरताना जोरजोरात गप्पा माराव्या किंवा गाणी लावावी. तुमच्या परिसरात चांगला प्रकाश असावा, सगळी कुठलासा कोपरा नसावा जिकडे अंधार आहे, जेणेकरून तुम्हाला बिबट्या दिसून येईल किंवा बिबट्याला तुम्ही दिसून याल. हे छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यात आणि अवॉइड केलात तर बिबट्या आपोआप तुमच्याकडून अवॉइड होईल. आणि जर तुम्हाला लांबूनच बिबट्या दिसलाय तर तुम्ही तिकडेच थांबा, त्याला वाट द्या. तो स्वतःहूनच वाट सोडून निघून जाईल, कारण की तो तुम्हाला घाबरतो. दुसरं म्हणजे तुम्ही आपल्या जागेवर उभे राहून ओरडा किंवा जेवढे मोठे दिसू शकतात तेवढे मोठे दिसा. आणि ही वेळच येऊ नये की तुम्ही बिबट्याच्या समोर आलात, तर हेही अवॉइड करता येतं. मी असं ऐकलंय की बिबट्या हा आगीला वगैरे घाबरतो, मग पुरुष सगळे असे लायटर वगैरे दाखवून पळू शकतात, पण आम्ही बायकांनी काय करायचं? आवाज एवढा मोठा असतो ना बायकांचा. तुमचा ताय सांगायलाच नको. बरं का निकित सुर्वेजी, तुम्ही आम्हाला इतकी उपयुक्त माहिती दिलेली आहे की आता आम्हाला कळलंय की आम्ही जो उपाय शोधत होतो की बंदुकीने गोळी घालणं, हॉकी स्टिकने मारणं किंवा त्याला पकडून कुठेतरी नेऊन सोडणं, हे चुकीचं आहे. त्याला त्याच्या आयुष्यात त्याला जसं जगायचं तसं जगू दे. तो आपल्याला त्रास देणार नाही, आपण त्याला त्रास देणार नाही, याचं आम्ही सगळ्यांनी काटेकोरपणे आम्ही पालन केलं. म्हणजे आज इकडे आलेले आहेत, आजच्या रम्य संध्याकाळी एवढी छान माहिती मिळाली. तर आता उर्मिला धनगरचं गाणं. कोण? हा आपला वॉचमॅन म्हणाला होता मी धनगर गाणं सादर करणार. मला वाटतं तसंच. मग काय धनगर गाणं म्हणजे काय? धनगरी गीत असते. माहित नाही का तुम्हाला? नाही त्याच्यात उर्मी असेल तो धनगर. देवाची लेकर गा देवाची लेकर, देवाची लेकर गा देवाची लेकर, जगा तुम्ही स्वतः आणि जगू द्या दुसऱ्याला रे. सारी देवाची लेकर जन्मा आली धरणीवर, सारी नादत होती सुखातर, फिरत होत सृष्टीचे करे. तर बघा मंडळी, एवढं सगळं चांगलं चाललेलं का, पण मिठाचा खडा पाडला. तो कसा म्हणजे काय? माणूसाला जन्मार का माणूसाला जन्मार, देवाची लेकर गा देवाची लेकर. त्याची भूक लय मोठी, म्हणजे बघा त्याची भूक एवढी मोठी आहे, सगळं पोट भरलं तरी ह्याचं मन काय भरत नाही. हा कसं काय? म्हणजे सकाळी उठल्यापासून रातपर्यंत झोपस्तवर नुसतं खाते 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 खाते. हा सकाळी उठला की नाश्ता करतोय, परत चहा पितोय, परत दुपारचं जेवतोय, थोड्या वेळा फिरून येऊन परत जेवतोय. आता तर डबल डोअरचा फ्रीज घेतलंय. हा म्हणजे बाहेर रांधतय भरतय फ्रीज मध्ये, ती पण निम्मार्ध पोटात पण भरतय. म्हणजे नुसतं खातय खातय तरी ह्याचं पोट काय भरत नाही. भरत नाही. त्याची भूक लय मोठी, जंगल तोडली घरासाठी, धरणी फुटली पाण्यासाठी, हवा मिळेना श्वासासाठी. मी सांगतो अशा माणसाला भस्मासूर म्हणलं पाहिजे. म्हणजे भस्मासुरन कसं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि स्वतःची राख रांगोळी करून घेतली. भस्मासूर हायर हो भस्मासूर हायर, भस्मासूर हायर, भस्मासूर हायर, हा भस्मासूर हायर, भस्मासूर हायर, हा भस्मासूर हायर. वा 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 वा, कमाल केली. बघितलं ना, आमच्याकडे पण तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आता झिरपलेल्या आहेत. आता तुम्ही पण काळजी करू नका आणि तुम्ही सुद्धा काळजी करू नका. आपण हा जो संदेश घेतलाय तो संदेश मनात झिरपूया आणि पुढच्या आठवड्यात भेटूया, म्हणजेच बुधवारी रात्री 9:30 वाजता आपल्या कलर्स मराठीवर. आणि पाहूया आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा.